माघारणार नाही. व्हीएम संघटनेचा विजय हो. 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 हम सब एक है. हम सब एक है. न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही. सर्वप्रथम मी सांगतो की आमच्या जिल्हा व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक संघटनेचा मी सचिव हनुमंत दिंगोले बोलतो. आमच्या राज्याच्या राज्याध्यक्षा स्नेहल कांतीलाल पटेल मॅडम या अधिवेशनाला जलत्याग अन्नत्याग आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी बसलो होतो. आत्ताही आम्ही ह्या वर्षी या ठिकाणी बसलो. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की आमची नियुक्ती सप्टेंबर महिन्यामध्ये बंद झालेली आहे. नवीन कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती मिळावी आणि आमचं काम तात्काळ चालू करण्यात यावं आणि थकीत मानधन जे पेमेंट आहे आमचं तेही पेमेंट आम्हाला मिळावं आणि त्यानंतर जे इतर शासकीय कर्मचारी काम करतात त्याप्रमाणे आम्ही काही परमनंट आमची मागणी नाही आहे, पण कोणत्या तरी सरकारच्या धोरणातून आम्हाला या ठिकाणी 58 वर्ष जॉब सिक्युरिटी मिळावी, आम्हाला काम करण्यास मिळावं एवढीच आमची प्रमुख मागणी आहेत. आणि ज्या शासनाच्या धोरणाप्रमाणे जे किमान वेतन असतं त्या किमान वेतनाप्रमाणे आम्हाला सर्व जिल्हा व्यवस्थापक सर्व तालुका व्यवस्थापक यांना समान न्याय मिळून समान पेमेंट मिळावं एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलन बसलेल्या काय सांगणार? स्नेहल पटेल, आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने पदनिर्मिती करून नियुक्ती देण्यात यावी वयाच्या 58 वर्षापर्यंत. ज्या इतर कंत्राटी लोकांना ज्या काही सुविधा आहेत त्या देण्यात याव्या आणि कुठल्याही पद्धतीने आम्हाला कंपनी नको आहे. आता आम्हाला शासनाच्या याच्यातच नियुक्ती मिळावी शासनामार्फत आणि आम्हाला किमान समान वेतन समान काम याप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मागणी आहे की आम्हाला फक्त राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री CM साहेब यांच्याशी फक्त आम्हाला भेट घेणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांची भेट आमची घडवून व्हावी एवढी अपेक्षा आहे. कारण इतर कुठल्याही आम्ही भरपूर मुंबईला जाऊन आलो. सचिव महाराष्ट्राचे जे ग्रामविकास विभागाचं काम पाहतात सचिव उपसचिव किंवा इतर मंत्री असतील त्यांना खूप वेळा आमदार मंत्री महोदयांना पण आम्ही भेटलो, पण कुठे या गोष्टीबाबत आमचा दखल घेतली जात नाही आहे. तर आमची सर्वांची इच्छा आहे की फक्त CM साहेब याबाबतीत योग्य निर्णय घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील. त्यामुळे आमची भेट आपल्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री साहेबांची व्हावी एवढीच आमची मागणी आहे.